अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तर श्रोते हो, आता पुढे आपण श्री गुरुचरित्रामृतातील अध्याय 46 श्रवण करणार आहोत. या अध्यायाचे नाव आहे भक्तांसाठी 8 रूपे. चला तर मग हा 46 अध्याय श्रवण करूया. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. तर श्रोते हो, नामधारक सिद्धमुनींना म्हणाला, पुढे काय झाले ती कथा मला सविस्तर सांगा. सिद्धमुनी म्हणाले, नामधारका, तू खरोखर मोठा भाग्यवान आहेस. तुझी ही गुरुचरित्र ऐकण्याची तीव्र इच्छा पाहून मला संतोष आहे. या गुरुचरित्र श्रवणाने तुला पुत्र पौत्र होतील. तुला सर्व प्रकारचे ऐश्वर्य लाभेल. आता तुला पुढची कथा सांगतो. ती श्रवण केली असता महापापी सुद्धा पावन होईल. श्री गुरु गाणगापुरात असताना एक गमतीदार गोष्ट झाली. एकदा दिवाळीचा सण आला. श्री गुरूंचे 7 शिष्य श्री गुरूंच्याकडे आले. या मंगलदिनी श्री गुरूंचे चरण आपल्या घराला लागावेत असे प्रत्येकाला वाटत होते. या दिवाळीच्या दिवशी श्री गुरूंनी आपल्या घरी यावे असे प्रत्येकाला वाटत होते. तशी त्यांनी श्री गुरूंना विनंती केली. श्री गुरूंना त्यांचे मन मोडवेना. तेव्हा ते शिष्यांना म्हणाले, तुम्ही सगळेच माझे प्रिय शिष्य आहात. तेव्हा मी एकाच दिवशी तुम्हा सर्वांच्या घरी कसा येणार? तेव्हा मी कुणाच्या घरी येऊ ते आपापसात ठरवा व मला सांगा. श्री गुरूंनी आपल्याच घरी यावे असे त्या 7ही शिष्यांना वाटत होते. त्यावरून त्यांचे भांडण सुरू झाले. त्यांचे काही केल्या एकमत होईना. मग श्री गुरूंनी एक युक्ती केली. त्यांनी एकेका शिष्याला बाजूला बोलाविले व त्याला सांगितले, मी तुझ्याकडे येईन, पण हे कोणाला सांगू नकोस. आता तू शांतपणे आपल्या घरी जा. अशा रीतीने प्रत्येकाची समजूत काढून सर्वांना वाटेला लावले. त्यामुळे श्री गुरु फक्त आपल्याच घरी येणार म्हणून सर्वांना आनंद झाला. ते सर्वजण आपापल्या गावी गेले. दिवाळीला श्री गुरु बाहेरगावी आपल्या शिष्यांकडे जाणार ही बातमी मठातील भक्तांना समजली. तेव्हा ते श्री गुरूंना म्हणाले, स्वामी, दिवाळीसारख्या पवित्र दिवशी तुम्ही बाहेरगावी शिष्यांकडे जाणार, मग आम्ही कोणाचे दर्शन घ्यायचे? तुम्ही दिवाळीत आम्हाला सोडून कोठेही जाऊ नये. त्यांचे मनोगत लक्षात घेऊन श्री गुरु त्यांना म्हणाले, तुम्ही चिंता करू नका, आम्ही येथेच राहू. ते ऐकून सर्वांना समाधान वाटले. दिवाळीच्या दिवशी श्री गुरूंनी मंगल स्नान केले. आपल्या योग सामर्थ्याने 7 रूपे घेतली व एकेका रूपाने ते विविध गावात राहणाऱ्या आपल्या 7ही शिष्यांच्या घरी गेले. त्या सर्वांकडून त्यांनी पूजा सेवा घेतली व मठातही राहिले. कार्तिकी पौर्णिमेला दीपाराधना करण्यासाठी श्री गुरूंचे ते 7ही शिष्य गाणगापुराला मठात आले. त्यावेळी प्रत्येक जण सांगू लागला, दिवाळीला श्री गुरु फक्त आपल्याच घरी आले होते आणि आपण दिलेली वस्त्रे श्री गुरूंकडे असल्याचे दाखवू लागले. ते ऐकून सर्व शिष्य मोठ्या संभ्रमात पडले. पण गाणगापुरातील लोक म्हणाले, श्री गुरु तुमच्यापैकी कोणाकडेच आले नव्हते. ते मठातच होते. त्यांनी आमच्याबरोबर दिवाळी साजरी केली. हे सगळे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले. श्री गुरु साक्षात परमेश्वर आहेत. त्रैमूर्तीचा अवतार आहेत. भक्तांसाठी त्यांनी 8 रूपे घेतली. हे रहस्य उघड होताच सर्वांनी श्री गुरूंचा जय जयकार केला. ते म्हणाले, परमेश्वरा, अनंत रूपे धारण करणारा तू त्रैमूर्ती भगवान आहेस. तुझे सामर्थ्य आम्हाला कसे बरे कळणार? त्यावेळी सर्वांनी श्री गुरूंची स्तुती केली. दीपाराधना करून समाराधना केली. ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, श्री गुरूंचे महात्म्य हे असे आहे. या प्रसंगाने श्री गुरु नृसिंह सरस्वतींची ख्याती सर्वत्र झाली. ग्रंथकार सरस्वती गंगाधर सांगतात, सज्जन हो, तुम्ही श्री गुरूंची आराधना करा. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. आम्ही त्याचा अनुभव घेतला आहे. जे मूर्ख असतात त्यांना श्री गुरु सेवा करण्याची लाज वाटते. जे ज्ञानी असतात ते श्री गुरूंचे नामामृत प्राशन करतात. श्री गुरु हेच त्रैमूर्ती आहेत. हा संसार सागर तरुण जाण्यात श्री गुरु हाच एक आधार आहे. अशा रीतीने श्री गुरु चरित्रामृतातील भक्तांसाठी 8 रूपे नावाचा अध्याय 46 येथेच समाप्त होतो. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.